मी ज्ञानदा कदम, जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत। महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि या सगळ्या रणधुमाळीमध्ये शिवसेना भाजपच्या घमासान युद्धाची जितकी चर्चा होते त्याहीपेक्षा अधिक चर्चा ही काँग्रेसमधल्या वादाची आणि अंतर्गत गटबाजीची होते। ऐन निवडणुकीच्या तोंडावरती झालेल्या काँग्रेस खरोखरच गलितगात्र झाली असंच काहीसे चित्र आहे आणि या गलितगात्र झालेल्या अनेक शकलं झालेल्या काँग्रेसला जोडण्याचं आणि नवी जान फुंकण्याचं आव्हान सध्या काँग्रेसच्या प्रत्येक नेत्यावरती आणि याच निमित्तानं काँग्रेसचे फायरब्रँड नेते नारायण राणे आज आपल्या कट्ट्यावरती आलेत। आपलं खूप खूप स्वागत। दादा, काय परिस्थिती आहे काँग्रेसमध्ये? झालं का सगळं शांत आलबेल? उमेदवार ठरले, सगळं शांत झालं। त्यामुळे आता जे काय आणि सांगितलं तशी परिस्थिती आता काँग्रेसमध्ये नाही आहे। सगळेच प्रचाराला लागलेले आहेत। पण एकूण अशी स्थिती होती ना, बऱ्याचशा राजकीय निरीक्षकांना असं वाटत होतं की काँग्रेस खूप चांगली फाईट देईल मुंबईमध्ये तरी किमान। पण ज्या पद्धतीनं काँग्रेस अंतर्गत सगळे मतभेद मनभेद असे चव्हाट्यावर आले, मग कोणीतरी सिनियर नेता रुसतो, रागावतो, प्रचारात येत नाही म्हणतो, मग बाकीच्याही बाजूला राहतात। सगळ्या कार्यकर्त्यांना इतकं डिमॉरलाइज करणारं चित्र तुम्ही कसं त्याच्यातनं बाहेर काढणार आहात? नाही, बाहेर काढणार म्हणण्यापेक्षा बाहेर निघालेले आहेत। परिस्थिती तेव्हा जी निर्माण झाली त्याला कारण काही नेते आहेत, त्यांना वरिष्ठांनी नंतर समज दिली, पण तोपर्यंत उमेदवार जाहीर करणं, प्रचार सुरू करणं ही स्टेज आलेली होती। त्यावेळेला आत्तापर्यंत ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार निवडण्याची जी पद्धत होती, पार्लमेंटरी बोर्ड होतं, तेच रद्द केलं गेलं। त्यामुळे पार्लमेंटरी बोर्डामध्ये सगळे नेते जिल्हाध्यक्ष असायचे। आता यांनी स्वतःच्या मर्जीने दोन माणसांनी मिळून उमेदवारी जेव्हा निश्चित केली आणि अनेक जणांवर, चांगल्या कार्यकर्त्यांवर जेव्हा अन्याय झाला ते आम्हाला बोलावं लागलं। ते दिल्लीपर्यंत आम्ही तक्रारी केल्या आणि मग त्यांनी दुसरे निरीक्षकही पाठवले, पण त्यात समाधान झालं नव्हतं। पण शेवटी उमेदवार जाहीर झाल्यानंतर शांत झालो। परत अहमद पटेल यांच्यासारख्या नेत्यांनी हस्तक्षेप केला, पण जे कार्यकर्ते निवडणुकीला उभे आहेत त्यांच्यासाठी आणि काँग्रेसला मुंबईमध्ये यश मिळवून देऊन आता जे दोन पक्ष शिवसेना भाजप ज्या प्रकारे भांडतायत ते पाहता काँग्रेसची गरज मुंबईकरांना आज आहे। तेव्हा तुम्ही कामाला लागाय सांगितल्यानंतर सगळं सुरळीत जाऊन प्रचार सुरू आहे। म्हणजे कायम असं जाणवतं की काँग्रेस पक्षानं म्हणजे एकदा सका पाटील वगैरे गेल्यानंतर मराठी माणसाची जी वोट बँक आपण म्हणू, मराठी माणसं जी आहेत तर त्याच्याकडं कायम दुर्लक्ष केलं। म्हणजे जणू काही ती शिवसेनेची मक्तेदारी आहे अशाच पद्धतीनं काँग्रेसचं नेतृत्वही त्याच्याकडे बघत राहिलं। मुंबई महापालिकेची सत्ता ही जणू काही आपण त्याला हात लावायचाच नाही अशा पद्धतीचं धोरण दिल्लीनं किंवा काँग्रेसनं त्या बाबतीत बाळगलं। मुंबईच्या बद्दल अशी उदासीनता कशामुळे आहे? उदासीनता काँग्रेसची असं म्हणता येणार नाही। आता निवडणुकीच्या तोंडावर मी याबद्दल मत व्यक्त करणं योग्य होणार नाही, पण काही निवडी चुकत आहेत। मुंबईमध्ये शिवसेनेचा जो बेस आहे किंवा त्यांची आयडिओलॉजी, धोरण जे आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, म्हणजे मराठी माणसासाठी त्या पक्षाचे जन्म झाला आहे। मनसेनेचा पण तोच बेस आहे। ही पार्श्वभूमी पाहिल्यानंतर काँग्रेसनेही मराठी माणसासाठी, मराठी लोकांसाठी आपला पक्ष आहे हे वर्तणुकीतून दाखवायला पाहिजे, जे दिसत नाही। त्यामुळे तुम्ही म्हणता ते दिसलं नाही आताच्या निवडीमध्ये आणि म्हणून मी तिथे हस्तक्षेप केला। पण तुम्ही म्हणता वस्तुस्थिती खरी आहे, पण आम्ही तसं काही सोडलं नाही। आता मी मराठी आहे, त्यामुळे मी काँग्रेसमध्ये असलो तरी मराठीची भूमिका तिथेही मी मांडतो। अन्याय होता कामा नये। तुम्ही म्हणजे एकूणही तुम्ही मुंबई महापालिका खूप म्हणजे कोळून प्यालेले आहात। मी स्वतः नगरसेवक BST चेअरमन होतो, 7 वर्ष होतो मी। त्यामुळे मुंबई महानगरपालिका कशी आहे, उमेदवार कसे द्यायला पाहिजेत, त्यांचा अभ्यास कसा हवा, जाऊन तिथे त्यांना कोणतं काम आहे, मुंबई महानगरपालिकेची कामं कोणती, नागरी सुविधा कोणत्या, आज शहर जागतिक कीर्तीचं शहर कसं बनवलं गेलं पाहिजे। आपल्यानंतर मागील 25 वर्षात जगातली अनेक शहरं नावारूपाला आली। सांगाई आलं, सिंगापूर, बँकॉक, मलेशियामध्ये कोलालंपूर अशी अनेक शहरं आली। आज टुरिझमची हब झालेत, सेंटर झालेत
आणि आपण आज बकाल मुंबई करून टाकतोय. तर ही मुंबई जागतिक कीर्तीचं पर्यटन शहर तसं व्हावं, स्वच्छ, सुंदर, निरोगी, लोकांना आकर्षित करून घेईल असं. आणि त्यासाठी अभ्यासू आणि हुशार काही नगरसेवक तिथे जाणं आवश्यक आहे. बाकी रस्ते, पाणी, वीज हे रुटीन काम आहे ना. हे नगरसेवक गेले नाही म्हणून काही कामं थांबत नाही आहे. दरवर्षी त्या कामांना पैशाची तरतूद होतेच. या 18 नागरी सुविधा आहे ना, त्यांना पैसे होतात. कमी जास्त हे फक्त तिथे आहे. तर कमी असतील तर दाखवण्यासाठी अभ्यासही केला पाहिजे. तरतूद कुठे वाढवायची. आज कचऱ्याचं आपण ते कॉन्ट्रॅक्ट देतात, कचरा पूर्ण उचललाच जात नाही. करून काय दाखवलं. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने 25 वर्षात ज्या प्रकारचं काम करायला पाहिजे आणि ते करण्यासाठी जी दृष्टी हवी होती, ते सत्तारूढ जे होते त्यांना ती दृष्टी नाही. जर तुम्हाला एक हाती जर लढायला मिळाली असती तर वेगळं चित्र नाही दिसलं नाही, एक हाती जर मिळेल मुंबई महानगरपालिकानं तर मुंबईचं चित्र होत. याच्यामध्ये काही परखडपणे म्हणा किंवा एक काही नियम आहेत हे स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करायला पाहिजे, अंमलबजावणी करायला पाहिजे. कचऱ्याच्या बाबतीत म्हणा, बेकायदेशीर बांधकामाच्या बाबतीत म्हणा, पर्यावरणाबद्दल. आज मुंबईत किती प्रकारचे रोग आहेत हो. आज कोणत्या डॉक्टरकडे गर्दी नाही असं डॉक्टर दाखवावं. केवढी गर्दी. खोकला 12 महिने काही लोकांना आहे, सर्दी 12 महिने आहे, नवीन नवीन प्रकारचे रोग. हे कशामुळे? पर्यावरणामुळे. यासाठी कोण पाहत आहे? झोपड्या कमी होणार, 40 लाख झोपड्यानंतर एकही नवीन होणार नाही. आज झोपड्या रोज बनतात आणि बांधणारे सत्तारूढ लोकच असतात. नाही, पण असं आहे की त्या झोपड्यांना तर कायम सपोर्ट तर तुमच्या सरकारनं पण दिला ना. कायम तुम्ही दर प्रत्येक इलेक्शनला मागची ते प्रिंटिंग मिस्टेक झाली म्हणून हे म्हणून ते म्हणून तुम्हीच प्रोटेक्ट करत आलाय ना. तुम्ही म्हणजे मी नसेन त्याच्यात. पण मी यावरतीच ठीक आहे, मला नाही आवडत या गोष्टी. त्यामुळे मी मुख्यमंत्री असताना मी सकाळी 6 वाजता पोलीस कमिशनर मेंडोसा आणि महानगरपालिका आयुक्त नल्लाक्षण यांना घेऊन मी मुंबईत राऊंड मारायचो. मला हे दिसलं नाही भाई. त्यात खैरनारला घ्यायचो. खैरनारी DMC होते मुंबईत, त्यांच्याकडे डिमोलेशन होत. काही रस्त्याचे रस्त्यावर झोपड्या होत्या, रात्रीच्या रात्री साफ केले. पण 40,000 का 40 लाख 40 लाख झोपडीवासियांना कायम ती घरं देण्याची जी त्यावेळेच्या तुमच्या सरकारची जी भूमिका होती, त्याच्यातनं तो प्रश्न आणखीन गंभीर झाला. गंभीर झाला पण सुटण्यासारखा होता ना. मुळात त्यामध्ये 40 लाख झोपडधारकांना घरं द्यावी हे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा तो विचार होता की झोपड्यातला माणूस पक्क्या घरात जावं, त्यांनी माणसासारखं राहता यावं, जगता यावं, हा त्यांचा उद्देश स्तुत्य होता. पण त्याची अंमलबजावणी ज्या प्रकारे करायला पाहिजे, एकदा त्याला घर दिल्यानंतर परत ते विकून तो परत दुसरीकडे झोपड्यात राहायला जाता कामा नये. मुंबईत नवीन झोपडं त्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी मी एक कायदा केला, जो लोकप्रतिनिधी बेकायदेशीरला पाठिंबा देईल किंवा वाचवायला जाईल तो डिस्क्वालिफाय होईल. असा पण कायदा मी त्यावेळेला केला. पण त्याचं काय झालं पुढे त्या कायद्याचं? कोण वापरच करत नाही. आता जे नगरसेवक आहेत त्यांचीच बांधकामं जास्त आहेत, बेकायदेशीर तेच करतायत. राणे साहेब, काँग्रेस आणि वाद आता हे फिक्स झाले. म्हणजे नागपुरात मुत्तेमार विरुद्ध बाकीचे सगळे, नगरमध्ये विखे विरुद्ध थोरात, इकडं मुंबईत कामत विरुद्ध निरुपम. हे वाद कशामुळे नक्की होत आहेत? याला राज्यातील काँग्रेस नेतृत्व जबाबदार आहेत का? कारण आपण मध्यंतरी अशोक चव्हाणांवर टीका केली होती की त्यांच्यामुळं. मी टीका केली नाही असं एका नेत्याचं नाव सांगा ना. तुम्हाला हे जे सगळं काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीचं काँग्रेसचं कल्चर आहे त्याच्यामुळे फार कधी कधी अस्वस्थ व्हायला होतं का? की सांगणार कोणाला अस्वस्थ होऊन, पण नावीलाच आहे. त्याच्यामध्ये काय मार्ग नाही आहे. जरी असं वाटलं की ते बाबा हे काय याच्यातून काय वेगळं काही चित्र दिसत नाही, पण काही वेळा सहन करावं लागतं, काय मार्ग काढावे लागतात. मला जे योग्य दिसत नाही ते मी बोलतो. आता परवाही मी मुंबईमध्ये नागपूरच्या महानगरपालिकेचे उमेदवार निवडत असता मी होतो. मी 6ला गेल्यानंतर जे काही घडलं ते त्यानंतर घडलं, हे मला मान्य नाही. आजही होते ते मान्य नाही. पण त्यासाठी महाराष्ट्राच्या नेतृत्वाने याची दखल घेऊन हे थांबवलं पाहिजे. ही क्षमता त्या अध्यक्षाची असली पाहिजे. त्याने उघड्या डोळ्याने बोलायचं नाही आणि सगळ्या गोष्टी दिल्लीला पाठवायची नसतात, महाराष्ट्रातच संपवलं पाहिजे या मताचा मी आहे. पण मला हेही सांगायचं आहे, काँग्रेसमध्ये नाही आहे,
सगळ्यात पक्षात यावेळेला तुम्हाला दिसलं कोणी सुटलं नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी सगळ्या पक्षात बंडखोरी झाली आहे. निष्ठेचा आणि प्रामाणिकपणाचा अभाव आहे. पडत चाललाय, वाढत चाललाय. आता निष्ठा लिहिण्यापुरती राहिली, ती अनुभवायला नाही मिळत. नक्की संजय निरुपम काय करतात की म्हणजे तुम्हाला सगळ्यांना याचा राग येतो, पटत नाही, नक्की काय काय पद्धतीची कार्यप्रणाली आहे त्यांची? आपल्या प्रश्नाला उत्तर द्यावंसं वाटतं, पण देऊन परत कॉन्ट्रोवर्सी होईल असं मला वाटतं. कारण असं आहे, आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, त्यामुळे मी त्यामध्ये आता परत भर घालू इच्छित नाही आहे. पण त्यांची कार्यपद्धती पक्षाला आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना पोषक नव्हती, तीच नजरेला मी आणलं. कुठल्याही नेत्याला, कुठल्याही प्रमुख पदाधिकाऱ्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायला पाहिजे, सगळ्या सिनियरचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि मग निर्णय घेणं आवश्यक आहे. असं जगात एकही माणूस नाही की सगळं मलाच कळतं आणि मीच करेन. आपल्या देशात असे आहेत, सध्या चाललंय पंतप्रधान साहेबांचं. पण तसं सक्सेस होत नाही माणूस. तुम्ही आता पाहता नोटबंदीमुळे कोणाला विश्वासात न घेतल्यामुळे काही लोकांना कष्ट आणि भोगावं लागतंय. ते त्या काही चुका आमच्या लोकांनी केल्या आणि म्हणून ते झालं. पण आता ठीक आहे ना, आता काही तसं काय आता काही प्रश्न नाहीत, आता काही आक्षेप नाहीत, आता काही आता मतभेद रिझल्ट नाहीत. लागल्यानंतर होईल. चांगला लागला तर क्रेडिट घेण्याचा, नाही लागला तर एकमेकावर आरोप करण्याचा. बरं, तुम्ही किती होपफुल आहात मुंबईमध्ये? नाही, मुंबईमध्ये मला वाटतं शिवसेना, भाजप आणि भाजप या दोघांच्या स्पर्धेत सत्तेसाठी काँग्रेस या शर्यतीत आहे. आता आपण महापालिकेतल्या काही चुकांवरती बोट ठेवलं, पण इतके दिवसात काँग्रेस कुठेच दिसली नाही. म्हणजे भाजप प्रमुख विरोधी पक्ष आहे की काय असा प्रश्न पडावा, अशी भूमिका भाजपच्या नेत्यांची होती सत्ताधाऱ्यांवरती टीका करताना. काँग्रेस कुठे होतं तेव्हा? सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण? महानगरपालिकेत दोन्ही सत्तेत आहेत. भाजपही सत्तेत आहे ना, भाजप सत्ते, पण ते दाखवतात आम्ही त्यातले नाही, तुम्ही सत्ते, तुमचा महापौर. अरे तुम्ही वाटेकरी होता ना, एक चेअरमन तर इम्प्रुव्हमेंट कमिटीचा कायम घेतला तुम्ही. त्यामुळे शिवसेना आणि भाजप, शिवसेना हे दोन्ही सत्तेत आहेत. आता जे आरोप करतात, मी या मताचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मी अनेक पाहिले, त्यांचं बोलणं, चालणं, वागणं, खुर्चीवर बोलणं, स्टेजवर भाषण करणं, स्टेजवरून, हे सगळ्या गोष्टी मी जवळून पाहणारा एक राजकारणी आहे. पण ही पद्धत नाही पाहिली, ही भाषा नाही पाहिली, ही भाषा शैली नाही पाहिली. आपला सहकारी याला कोणत्या शब्दात त्याच्यावर टीका करावी एवढी बंधनं नक्कीच मुख्यमंत्रीसारख्या पदावर असलेल्या असतात. पाणी पाजीन, जबड्यात हात घालीन, तुम्ही काहीतरी शब्द तुम्हाला अमुक एक जे काही बोलले ना, ते मुख्यमंत्र्यांची भाषा असू नये. ठीक आहे, शेलार बोलतात, ते अध्यक्ष आहेत पक्षाचे, यांनी बोलू नये. आणि तुम्ही जे बोलता आम्ही हे कायदे करू, ते कायदे, महानगरपालिका आणि कायदे करायचा प्रश्न कुठे येतो? महानगरपालिकेत कायदे होत नाही, ते विधिमंडळात होतात. महानगरपालिका आता जी समोर आहे, निवडणूक आहे, ती महानगरपालिका 5 वर्षात तुम्ही कशी बनवणार आहात? कोणत्या योजना आणणार आहात? आत्ताचं स्वरूप हे बदलणार कसं? त्यासाठी लागणारा पैसा आणणार कोण? रिसोर्सेस मोबिलाइज कुठून करणार? कोण सांगतंय का? ह्या विषयावर कोण बोलतच नाहीये. ते उद्धव ठाकरे बोलले काही उत्तर देतात, हे बोलले का त्याला ते उत्तर, हे काय चाललंय? आमच्या कोकणात त्याला डबलबारी म्हणतात. काय बुवा लोकांचं काम नाही. मला असं म्हणायचंय, महानगरपालिकेच्या विषयावर बोला ना. बाई, इथे शिवरेजचा प्रश्न आहे, इथे आजही सगळी स्टॉर्म वॉटर ड्रेन आजही बंद नाही आहेत, आजही जवळपास 2000 कोटी रुपये पाहिजे आहेत. इथे कचऱ्याचा प्रश्न आहे, फुटपाथवर आजही इथून येताना हायवेने बघा विमानतळावर फुटपाथवर झोपड्या आहेत. फुटपाथवर एवढी छोटी मुलं रस्त्यात, हायवे केवढी बकाल होत चालली मुंबई. तुम्ही विटीवरून तिकडे शिवडी त्या वडाळा रोडनी जा, मुंबई आपण आहोत वाटत नाही. या बहिरामपाड्यात गेलात मुंबईत आहे तर वाटत नाही. मग ही मुंबई सुधारायसाठी 25 वर्षात सत्तारूढ होते ते आणि त्यांच्या सोबत होते, त्यांनी काय केलं? काय ठराव झाले? ठरावासाठी तरतूद बजेटमध्ये केली का? तसं राबवलं का? एक तरी सुंदर गार्डन मुंबईत, चला बा छोटी मुलं आज गार्डन मध्ये द्यावं, जसं बँगलोरला आहे तसं बॉय न्यावं.
पण या सगळ्यावर काँग्रेस कधीच आंदोलन करताना म्हणजे काँग्रेस दिसलंच आता नाही. विरोधात मी म्हणत नाही काँग्रेसने काय तिथे काही केलं, विरोधी पक्ष नेता राहतात ते. पण सत्तारूढ लोकांनी काय केलं? आज ते म्हणतात आम्ही हे करणार, हे केलंय, करून दाखवलंय, बोलतो से करतो. आता मला कळत नाही, मी पोस्टर ते पाहतोय माननीय बाळासाहेबांचं, मी बोलतो ते करून दाखवतो. दाखविलं बोललं तर ठीक आहे, ते आता नाही आहेत. दाखवतो कसं येईल? हे साहेबांच्या तोंडचे शब्द आहेत का उद्धव ठाकरेंच्या? साहेब बोलायचे ते करून दाखवायचे, वादच नाही. साहेब नाही, तुम्ही काय बोललात ते करून दाखवलं मला सांगा. आणि मुंबईच्या अस्मितेच्या प्रश्नावर म्हणाल, सत्तेमध्ये आलात त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी भाषणात विधिमंडळात सांगितलं की स्वतंत्र विदर्भ हा भाजपच्या अजेंडावरचा विषय आहे. का नाही राजीनामा दिला? का नाही बाहेर पडले? रिझर्व्ह बँकचं कार्यालय दिल्लीला शिफ्ट केलं. ठाण्याचं प्रशिक्षणाचं ते गांधीनगरला. किती मुंबईचं स्थान किंवा आर्थिक स्टेटस जे जगात होते ते कमी करण्याचं काम भाजपच करत आहे. एक प्रकार सुडूक होत आहे. त्या उद्धव ठाकरे पडले नाहीत. आता खिशात काय लहान मुलांसारखा खेळ हो. एखाद्याला लहान मुलं काय चॉकलेट दाखवतात, मला तसं ते मंत्री राजीनामा आहे आमच्याकडे. राजीनामा दाखवायसाठी असतो का लिहिण्यासाठी असतो? देण्यासाठी असतो. तो तुम्हाला जर द्यायचं तर तुम्ही द्या ना, कशाला दाखव? नाही पटत ना, देऊन टाका. महानगरपालिकेत आम्ही वेगळे, केंद्रात राज्यात एकत्र, मांडीला मांडी लावून कॅबिनेटमध्ये बसता. काय वाद? आताही तुम्हाला सांगतो, कोणत्याही तिन्ही पक्षाची एकाची सत्ता आली नाही तर बीजेपी आणि शिवसेना परत एकत्र होईल. कल्याण डोंबिवलीची केवढी आश्वासनं. विधानसभेला महाराजांचा फोटो टाकून छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, कमळ फुलणार. अरे महाराजांचा आशीर्वाद ते महाराज त्यांना देणार नाही, आम्हाला का नाही देणार? हा कुठला प्रकार? जसं वरून सांगितलं महाराजांनी, कानात देऊन देवेंद्रजी तुम्हालाच माझे आशीर्वाद. हे काय बालिशपण? हे राजकारण स्वार्थ याचा दिसतोय. आणि राष्ट्रपुरुषांना आणि रामाला आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरून घेण्याचं काम दिसतंय. यांनी काय केलं ते सांगावं. शिवसेना भाजप जे आज जनतेची फसवणूक करते, दिशाभूल करतायत. आणि नोटबंदीने तर वाटत लावली लोकांची. शेतकरी, मजूर, कामगार, फेरीवाला सगळेच. एवढंच नाही, मध्यम लघु उद्योग पण बर्बाद झाले. बर्बाद. हे शॉपवाले दुकानदारांना जाऊन विचारा, 25% व्यवसाय नाही, 25%. खरं तर आपल्या सगळ्या गप्पा खूप रंगात आल्यात, पण एक छोटासा ब्रेक घ्यावा लागणार आहे. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती एक छोटासा ब्रेक बघत रहा. एबीपी माझा. पृथ्वीराज चव्हाणवर नाराजीचा प्रश्न काय? कोणाचं काय केलं त्यांनी? दुसऱ्या नेत्याचं. ते कोणाच्या वाद आणि पृथ्वीराज चव्हाण हे समीकरण न जमणार आहे. तुमच्या माहितीसाठी कधीच त्या वादाबिदात नसतात. वाद संपला का एंट्री करतात. जसा गुन्हा झाल्यानंतर पोलीस येतात ना, तसं त्यांचं आहे. त्यामुळे तुम्ही विनाकारण असं बघा. ब्रेक नंतर जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते नारायण राणे आपल्या कट्ट्यावर आले. काल पण मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या रस्ते घोटाळ्याची पोलखोल केली, पण हे जे काम काँग्रेसने करायला पाहिजे ते भाजप करतंय किंवा शिवसेना करतंय. काँग्रेसची प्रचाराची धार बोथळ झालेली आहे. करणं. बाकी नगरसेवक नव्हते का त्या कॉर्पोरेशन मध्ये? आमदार नाहीत का? खासदार नाही का? मुख्यमंत्र्यांनीच करायला पाहिजे पोलखोल. थेट ऐकून घ्या, इम्प्रुव्हमेंट कमिटीला शेलार पण होते, नगरसेवक आहेत, पार्टनर आहेत सत्तेमध्ये. मग कॉन्ट्रॅक्ट दिली, त्या स्टँडिंगला विरोध केला. असं एक विषय सांगा मला की स्टँडिंगला या रस्ता देताना, जयकुमारना रस्ता देताना यांनी बीजेपी वाले विरोध केला. एक सांगावं. मिले जुले आहेत. आज सांगतायत पण हे साथीदार आहेत. जेवढं शिवसेना जबाबदार तेवढीच बीजेपी जबाबदार महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारासाठी आहे.
पण काँग्रेसच्या प्रचारामध्ये हे कुठे दिसत नाही. म्हणजे प्रचार आता जेव्हा सुरू मी असतो आता सुरू झालोय हो, आता वेळ. तुमच्या पक्षाची स्थिती बघितली तर खूप दारुण अशी अवस्था दिसते. नगरमध्ये विखे आणि थोरातांचा वाद आहे, नागपूरमध्ये नितीन राऊत, मुकुल वासनिक किंवा वाद मुत्तेमवार- प्रचारामध्ये मुत्तेमवार- रिझल्ट मध्ये वाद नाही नाही, असला. ते तर एकमेकांच्या समोर बंडखोरी केली असा आरोप केला. तिकडे एकमेकांसमोर कोणी बघत नाही. पृथ्वीराज चव्हाणांशी अनेक नेत्यांचं पटत नाही. मुंबईमध्ये तर सगळ्यांची तोंड प्रत्येक वेगवेगळ्या दिशेला आहेत. कामत यांना प्रचारात आतल्या नाही. बातमी आमचं पटत नाही कसं कळतं? नाही नाही, नाही, मुद्दा असा आहे असं नाहीये. नाही तुमच्या स्टार प्रचारकांच्या यादीमधून सुद्धा कामतांचं नाव गायब झालं. शेवटच्या नाही, नाही, ते बघा ते कुठे आहेत, राजस्थान आणि गुजरात आहे. ते आपल्या महाराष्ट्रात त्याच्यावर नाही, तिकडे त्यांची जबाबदारी आहे. म्हणून त्यांनी इथे वेळ नाही दिली. विस्कटलेली काँग्रेस पण त्यांनी प्रचार सुरू केला. नाही पण विस्कटली पण दादा- काँग्रेस इतके मनभेद आणि इतके मतभेद असताना सुद्धा असल्यानंतर तुम्ही या सगळ्या सकट लोकांसमोर जाल तर तुम्ही कन्व्हिन्स कसं कराल? तुम्हीच एक नाही तर लोक तुमच्यासाठी एक कशी होतील? नाही ना, आम्ही एक आहोत. तुम्ही दाखवणार, तुम्ही मीडिया कदाचित काहीतरी पार्सलिटी करत असेल, एक साईडला जात असेल. नाही नाही, ऐकून घ्या तर माझं ऐकलं पाहिजे. आज सांगा, शिवसेनेत वाद नाही आहेत का? किती जण बंडखोरी केली? भाजपमध्ये नाहीत का? सगळ्या पक्षात वाद आहेत, पण हायलाईट काँग्रेसमध्ये केलं जातं. कारण काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहेत, तिकडे कार्यकर्त्यांमध्ये आहेत. हा. नाही, अजून याला नेते व्हायला वेळ आहे ना. वेळ ना, तो मुद्दा नाही आहे. दुसरा म्हणजे पृथ्वीराज चव्हाणवर नाराजीचा प्रश्न काय? कोणाचं काय केलं त्यांनी? दुसऱ्या नेत्याचं ते कोणाच्या वाद आणि पृथ्वीराज चव्हाण हे समीकरण न जमणार आहे. तुमच्या माहितीसाठी कधीच त्या वादाविदात नसतात. वाद संपला का एंट्री करतात. जसा गुन्हा झाल्यानंतर पोलीस येतात ना, तसं त्यांचं आहे. त्यामुळे तुम्ही विनाकारण असं आता ते जे थोरात आणि विखे पाटील आहे ना, ते खानदानी आहे. ते जर भांडले नाही तर तिथे मतदान करायला जातच असं आहे. त्यामुळे ते तिकडचं धरू नका. बाकी महाराष्ट्र आहे ना, 25 जिल्ह्यापैकी 24 जिल्हे आहेत ना, आणि तिकडे काही केलं तरी विखेंच्या इकडे विखेंचे लोक निवडून येणार, थोरातांचे थोरात आहेत. तिसरा पक्ष तिकडे निवडणुकीत निवडून येत नाही. वादासकट निवडणूक लढायची ही पण एक स्ट्रॅटेजी आहे तुमची. नाही, वादासाठी मग देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे करतात, त्याला काय म्हणायचं, काय शब्दप्रयोग वापरायचा सांगा मला. दादा, तुम्ही शिवसेनेत असताना एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलत आहात. तुम्ही अचानकपणे डिप्लोमॅटिकली बोलायला लागला असं दिसतंय. कारण काँग्रेसमधल्या वादावरती इतकं चांगलं स्पष्टीकरण आज तागायत कुठल्या नेत्यांनी दिलेलं त्याला कारण मराठी म्हणत सांगतो मालवणी, घरासारखी होगे सुनी. आता काँग्रेसमध्ये आलो तर काँग्रेसचं कल्चर आत्मसात करायला पाहिजे ना, तसं वागलं पाहिजे, नाही तर किक बसेल ना इकडून पण. दादा, तुम्ही जसे स्पष्ट वक्ते आहात आणि कार्यक्षम आहात, असंच आणखी एक दादा म्हणजे अजितदादा कट्ट्यावर आले होते. त्यांनी बोलण्याच्या ओघात सांगितलं की गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्याच गोपीनाथ मुंडेंच्याबद्दल आणि तुमच्याबद्दल अशी चर्चा होती म्हणा, अफवा होती म्हणा, ते तुम्ही सांगू शकाल की त्यांची खूप इच्छा होती की तुम्ही भाजपमध्ये यावं. तसे त्यांनी प्रयत्नही केले होते. शिवसेनेनं त्याला खो घातला. आता पुन्हा असे काही प्रयत्न झाले तर तुमची तयारी आहे? तुमच्यासारखा कार्यक्षम माणूस त्यांना हवाच असेल. आम्ही गोपीनाथ मुंडे आम्ही मित्र होतो, चांगले मित्र होतो. कारण मी मुख्यमंत्री, ते उपमुख्यमंत्री होते, आणि एवढ्या वर्ष शिवसेना बीजेपी युती असल्यामुळे प्रचाराला आम्ही एकत्र महाराष्ट्रात, त्यामुळे आमची मैत्री होती. त्याला मासे खायला मीच शिकवलं, त्यांना खाता येत नव्हते. आता प्रश्न असा, ते जेव्हा सत्ता आली केंद्रात, तर त्या दिवशी शपथविधी होता. शपथविधी झाला आणि मी त्यांना फोन केला अभिनंदनाचा. मुंडे साहेब, अभिनंदन, तुम्ही मंत्री झालात, मला समाधान. कुठे आहात? मला तुम्हाला भेटायचं आहे. मी बोललो, मी मुंबईत आहे, तुम्ही दिल्लीत आहात, तुम्ही या, आपण भेटू. आता हे बोलताना दोघे तिघं होते तिथे. मी जेव्हा अभिनंदन केलं, त्यांनी सांगितलं मुंडे साहेब भेटायला येत आहेत म्हणजे राणेंना घेऊन जायलाच येत असते. त्याच्या अगोदर प्रबोध महाजनांनी साहेबांनी पण मला अनेक जण विचारतात, नितीनने पण विचारलं. पण विचारलं मैत्रीपुणे विचारतात, याचं तर मी हो नाही म्हणालो. मागच्या विधानसभेच्या वेळेस फॉर्म भरू नका, दिल्लीत या आणि शपथविधी घ्या. मी बोललो शक्य नाही, एक दिवसात माझ्यासारख्या नेत्यांनी हे होत नाही बोललो राजकारणात. त्यामुळे मी कधीही, अनेक जणांनी जरी विचारलं असलं आणि प्रयत्न असले तरी मी तसं म्हणालो नाही की मला BJPत जायचं आहे. आणि माझा स्वभावाचं वर्णन तुम्ही केलं. मला जायचं असेल तर मी कशाला लपवीन, मी सांगेन, आणि मी कोणाला घाबरत नाही हो. ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तुमच्या त्या कार्यकाळामधनं.
पण त्याच्यामध्ये जो मुख्य रोडा होता, अडथळा होता, तो शिवसेनेचा होता. शिवसेना आणि भाजप त्यावेळेस ते बघून एकत्र होते. घेतील. मला काय करायचं त्याला, ते मला विचारलंच का? मग पहिले शिवसेनेला विचारावं ना, बनायला घेऊ की नको. आता तो अडथळा गेलाय ना. आता हे दोघं वेगवेगळे लढले, नाही, आता नाही. पण त्यांच्यात वेगळे कुरबुरी सुरू लढले ते कॉर्पोरेशन बरे सत्तेत आहेत ना. ते 18ला पाहू ना आपण. राज्यपालांची वेळ घेतली आहे, खिशातला राज्यपालांपर राजीनामा जातो काय आपण पाहूया काय करतात ते. उद्धव ठाकरे बोलतात तसे वागतात का, करून दाखवतात का? नंतर निवडणूक संपली उद्धव ठाकरे म्हणणार करून दाखवतो. बाळासाहेबांनी म्हटलं होतं, बाळासाहेबांच्या फोटोच्या खाली लिहिलं माझा फोटो नव्हता असं म्हणू शकतात. की सेनेचे मंत्री म्हणतात की आम्ही राजीनामा देऊ म्हणून, पण संघाचे मागो वैद्य त्यांनी शक्यता वर्तवली की असं काही होणार नाहीये आणि जर सेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले तर सेनेतच फूट पडेल. तुम्हाला सेनेचा इतका अनुभव आहे, तुम्हाला असं काही वाटतंय होऊ शकतं? तथ्य आहे त्यांच्या बोलण्यात. कोण बोलले? वैद्य RSS वैद्य. त्यांना मागोवा आहे त्यांना. त्यांनी फॅक्ट आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे घाबरतायत बऱ्याच गोष्टींना. हे बोलून दाखवतात की बोलतायत ना, ते मनापासून आहे, बोलावं लागतंय त्यांना, पण आतून घाबरलेत. का होईल? काय मुळातच शिवसेना जी आता जे काय आमदार आहेत ते पक्षातलेच नाही, बाहेरून गेलेले आहेत आणि त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे अस्थिर आहेत आणि त्यांची एक संख्या 20च्या जवळपास आहे आणि म्हणून शक्यता आहे, नाही म्हणता येत ना. ते वारंवार राजीनामा देऊ, आम्ही राजीनामा घेऊन तयार आहोत असं म्हणण्यामागची नेमकी स्ट्रॅटेजी काय असू शकते? त्यांना वाटतं युती तोडली, आता आम्ही सांगणार आमच्यावर अन्याय केला, आम्हाला सन्मान करत नाही आणि बाहेर पडताना असं दाखवणार. राजीनामा मुंबई महानगरपालिकेसाठी दिला नाही, शेतकऱ्यांसाठी दिला. कर्जमाफी नाही केलं. हे ढोंग आहे. शिवसेना आणि BJPची युती न टिकायला कारण यांचे जे मंत्री आहेत, एक तर मंत्री काय कामाचे नाही आहेत, प्रभाव टाकू शकले नाही, हे उद्धव ठाकरेंनी ओळखलंय. मग सत्तेत असून का उपयोग नाही त्यांचा, मग सत्तेत का असावं? आणि दुसरं म्हणजे हे जे भाजप सरकार केंद्रात राज्यात आहे, सत्तेतल्या शिवसेनेच्या काही नेत्यांविरोधात ते जे काय कारवाई करतायत, ती कारवाई झाल्यानंतर शिवसेना एक्सपोज होईल, बदनाम होईल, ही भीती आहे. ती कारवाई मी ओपन बोलणार नाही, पण ती जवळपास ते करतायत, करून ठेवलेली आहे. आणि म्हणून देवेंद्र म्हणतो तुम्ही सत्तेतून बाहेर पडून दाखवा, मी 5 वर्ष मुख्यमंत्री असणार. त्या वाक्याला अर्थ आहे. आणि तिसरं अजून त्यांनी ऑल्टरनेट प्रोव्हिजन करून ठेवले आहे की आपला राष्ट्रवादी आहेत. तुम्हीच सांगताय की सेना आणि भाजपमध्ये हे वाद आहेत किंवा ते अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी करत असतील, तर ह्याचं नुकसान तुम्हाला होतंय. पक्ष म्हणून काँग्रेसला याचं नुकसान होतंय. कुठल्या जिल्हा परिषद असू देत किंवा महानगरपालिका, 10 महानगरपालिका आहेत, कुठेच पाहायला मिळत नाहीये की थेट कुठल्या तिथला एखादा पक्ष आणि काँग्रेस याची लढत आहे. मुद्दा तुमचा एक बरोबर आहे की ज्याप्रमाणे या 2 पक्षात वाद असताना ॲडव्हान्टेज काँग्रेसने घ्यायला पाहिजे होतं, ते घेतलं जात नाही. हे मी सुरुवातीला मगाशी जेव्हा प्रदेश अध्यक्षांचा विषय आला तेव्हा मी बोललोय की ॲडव्हान्टेज घेतलं गेलं पाहिजे होतं. 2019 निवडणुकीत परत सत्तेवर यायचं असेल तर आता सर्व नेत्यांनी एकत्र येऊन पक्षहितासाठी काम करणं आवश्यक आहे, वाद बाजूला ठेवून. जर समजा तुम्हाला तसं वाटत नाही की शिवसेनेचे लोक राजीनामे देतील आणि सरकारमधून बाहेर पडणार नाहीत असं तुम्हाला वाटतं, पण समजा तुम्हाला खोटं ठरवत ते बाहेर पडले तर मग एकटी BJP विरुद्ध तुम्ही 3 पक्ष असं चित्र निर्माण होऊ शकतं. तशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला ते चालतील? ते अशक्य आहे. जर आणि तरला आज का उत्तर द्यावी? चालायचा प्रश्न नाही, वरिष्ठांचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही आहे. त्यांना जर शिवसेना चालेल, तुम्हाला एक सांगू, महाराष्ट्रात चालवतील काँग्रेस. महाराष्ट्रात समजा अशी अलायन्स केली चालेल, मग UPत जाऊन काय सांगतील, बिहारमध्ये काय सांगतील, दिल्लीला काय सांगतील? शिवसेना या विचाराची आहे. तुम्ही तिकडे अशी आघाडी केलेली आहे, ते आमच्या विरोधात आहेत, आमच्या लोकांना मारझोड करतायत आणि त्यांना तुम्ही तिथे एकत्र बसता, आम्हाला नाही तुम्हाला मतदान करायचं आहे. ही परिस्थिती तिकडे निर्माण होईल. त्यामुळे एवढी काँग्रेस 48 जागांसाठी एवढी रिस्क घेईल असं मला वाटत नाही. राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रात पण भाजप सरकार आहे. तुम्ही असं का नाही म्हणत?
राज्यात भाजप शिवसेना सरकार का म्हणत नाही? उद्धव ठाकरेंना बरं वाटेल म्हणून तर ते तोडायचं. तर राज्यात भाजप सेनेचं सरकार आहे आणि केंद्रातही भाजपचं, ज्याच्यात शिवसेना आहे. प्रश्न असा आहे की साम दाम दंडभेदाचा ते वापर करून विरोधकांना शांत करायचा प्रयत्न करतात अशी चर्चा आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव पण आघाडीवर येतं की तुमच्या सक्त वसुली संचालनाच्या चौकशी वगैरे होतात, त्याच्यात राणेंचं नाव येतं. ह्याच्यात तथ्य आहे? हे बघा, मी मगाशी म्हणालो जसं काही काही चाललंय राजकारणावर, सुडाचं राजकारण चाललंय. आता मी जेवढं बोलेन तेवढं वेगवेगळ्या गोष्टी जुळवायच्या आणि टी व्हीवर दाखवायचं काम करेल. त्यांना वाटले राणे एकदाचं गप्प बसू दे. आता एक राणे बसणार नाही. जे तथ्य असतं तर अजून राहिलं नसतं, त्यात तथ्य असतं. मी अनेक वेळा बोललो आहे, परदेशात माझी कुठलीही कंपनी नाही, परदेशात माझी गुंतवणूक नाही. आता मी व्यावसायिक आहे. मी स्वतः इन्कम टॅक्समध्ये असल्यापासून माझे व्यवसाय स्वतःचे आहेत. मी इन्कम टॅक्स भरतो आणि त्यामुळे जे काही दाखवलं जातं ते जुळून आता 150 कंपन्या दाखवल्या, जेमतेम 25 कंपन्या असतील माझ्या, 150. त्यामुळे हे सगळं चाललं हेराफेरी आणि ती करणारी एक टीम आहे. ती हे सगळं माहिती मिळवणं, जोडणं, तयार करणं. मग कुठल्या तरी एका मीडियाच्या 2 माणसांना पकडावं, त्यांनी थोडा भाग दाखवावा आणि मग कोणीतरी कोर्टात जावं आणि मग कोर्ट, हे सगळं एक टीम करते आहे. जे भुजबळांचं केलं त्यात किती तथ्य वगैरे त्या मुद्द्यावर कोर्टाच्या मी जाणार नाही, पण हे सुडा आणि सत्तेचा दुरुपयोग चाललेला आहे असं मी म्हणेन. आणि जे काय असेल ते होईल, पण मी काय असं करण्याने तोंड माझं बंद होऊ शकत नाही. सत्तेतल्या सहकार्याबद्दल काय भाषा वापरावी, कशा पद्धतीने त्यांच्याशी वर्तन करावं, याचे काही एक संकेत आहेत. आत्तापर्यंत शिवसेनेकडनंही ते संकेत थोडा कुरबुरी होत्या, पण फारसे पायदळी तुडवले गेले नव्हते. 8 नोव्हेंबरनंतर शिवसेनेची भाषा जास्त कडक झाली, स्टँड बदलत गेला असं वाटतं तुम्हाला? तो वाटतं जखमा जास्त झाल्या, असह्य झाल्या म्हणून तोंडातून निघतं. आता असह्य झालंय सगळं, सहन होत नाही. सत्तेपोटी गेले, युती केली, पण वागणूक अधिकारच नाही हो मंत्र्यांना काय. आणि ज्या प्रकारे त्यांच्या नेत्यांवर कारवाई होते आहे सत्तेत असून केंद्रात, राज्यात, आणि त्यामुळे त्याला असह्य झालंय. तो म्हणतो नोटाबंदीनंतर भाषा बदल, त्यातलाच एक भाग आहे. आणि तुम्ही म्हणता ते तथ्य आहे, नोटबंदीनंतर ही तीव्रता, युती तुटण्याची याची गती वाढली. आपण म्हणालात की राष्ट्रवादी आणि भाजपची छुपी होते आहे, मात्र पवार साहेब तर प्रचंड आशावादी आहेत की मध्यवर्ती निवडणुका होण्यासाठी. मग ती छुपी युती कशी असू शकेल? तुम्ही पवार साहेबांचं एवढं सिरियस घेतलं. तुम्हाला एक सांगतो, मी अनेक वेळा पवार साहेब जेव्हा असं बोलतात त्याचा अर्थ दुसरा घ्यायचा. त्याच्या अगोदर पण म्हणाले होते की यांची युती तुटली तर आम्ही जनतेवर निवडणुकीचा बोजा टाकू देणार नाही, आम्ही पाठिंबा देऊ. त्यामुळे 6 महिन्यांनी मध्ये मध्ये पवार साहेबांना काही राजकीय लोकांना खेळवत ठेवायची ती सवय आहे. त्यामुळे तुम्ही सिरियस घेऊ नका, आवश्यकता नाही. खरं तर आपल्या सगळ्या गप्पा खूप रंगात आल्यात, पण एक छोटासा ब्रेक घ्यावा लागणार आहे. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती एक छोटासा ब्रेक बघत रहा. एबीपी माझा. एक क्षणात मी बोललो की मला मंत्रिमंडळ राहायचं नाही. साहेब बोले आपण विरोधी पक्षात बसायचं, सत्ता नको आपल्याला. एक मिनिट, अर्ध मिनिट पण नाही लागत. याला निर्णय म्हणतात. साहेब कधीही सत्तेसाठी अपमान किंवा कुठली गोष्ट सहन आयुष्यात केली नाही. बाळासाहेब असते तर युतीमध्ये हा तणाव झाल्यावर एवढ्यात राहिलेच नसते. बाळासाहेबने जा, चला बाहेर निघा. ब्रेक नंतर जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते नारायण राणे आपल्या कट्ट्यावर आले. इथे जेव्हा सेनेचे नेते आलेले किंवा भाजपचे नेते आलेले, त्यांना दोघांनी हा प्रश्न विचारला की सध्या जो तणाव आहे दोन्ही पक्षामध्ये तो नेमका कशामुळे आहे. तर बाळासाहेब नसणं हे मुख्य कारण दोघांच्याही उत्तरामध्ये जाणवलं. तर खरंच हा एक मोठा फरक आहे, बाळासाहेबांचं नसणं. कारण लपवत आहेत. बाळासाहेब असते तर युतीमध्ये हा तणाव झाल्यावर एवढ्यात राहिलेच नसते. बाळासाहेबने जा, चला बाहेर निघा.
एक उदाहरण तुम्हाला सांगतो साहेबांचे निर्णय घेण्याचा वेळ. 1999ला मी मुख्यमंत्री होतो आणि निवडणूक झाली. मी अपक्ष धरून 185 यादी दिली साहेबांकडे. साहेब, आपण सत्ता आपली येऊ शकते असं असं आहे. पण मुंडेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. महाजन ते साहेब गेले आणि म्हणाले की नाही अशी काठावर आपल्याला सरकार नको, असं आहे, अमुक तमुक बरीच कारणं सांगितली आणि त्यांनी सही दिली नाही. हे जे काँग्रेसचं जेव्हा सरकार आलं की तेव्हा भाजपने सहकार्य केलं नसल्यामुळे आलं. भाजपला स्वतःकडे मुख्यमंत्रीपद हवं होतं. मुंडेंनाच व्हायचं, दुसऱ्याला नाही. आणि महाजन साहेब सांगणार साहेब अशी नको. मी होतो तिथे साहेबांबरोबर. मग साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी बोलवलं. मला 11 दिवस झाले निवडणूक होऊन, आपण सरकार बनवू शकलो नाही. तुझं काय मत आहे? तू BJPचा मुख्यमंत्री आपण दिला तर काय मत आहे? सत्ता आपली राहणं आवश्यक आहे. मी म्हणालो काही माझं मत नाही. सत्ता पाहिजे पक्षाला, मला माहिती आहे. तुम्ही निर्णय घ्या बोललो साहेब. पण माझी पण बोललो एक अट आहे. नाही, काय तुझी अट आहे? म्हणजे साहेब, मी मंत्री म्हणून राहणार नाही. मुंडेंच्या अंडर मी मंत्री म्हणून नाही काम करणार. असं कसं? मी माझं मत आहे साहेब, मला नाही राहायचं आहे. नाही, मग आपल्याला सत्ता नको. बेल मारली. आशिष कुलकर्णींना बोलवलं आणि पत्र लिहिले आपण विरोधी पक्षात. एक क्षणात मी बोललो की मला मंत्री म्हणून राहायचं नाही. साहेब बोले आपण विरोधी पक्षात बसायचं, सत्ता नको आपल्याला. एक मिनिट, अर्ध मिनिट पण नाही लागलं. याला निर्णय म्हणतात. हे दोन जे म्हणतात दोघांनी साहेबांना ओळखलंच नाही. हो, मुलगा असल्यावर काय आलं? साहेब कधीही सत्तेसाठी अपमान किंवा कुठली गोष्ट सहन आयुष्यात केली नाही. अहो, सत्तेत नसले तरी 45 वर्ष सत्तेसारखे जगले ना ते. म्हणजे जगाच्या पाठीवर मायावते एकच व्यक्ती असा असेल. त्यामुळे साहेबांची उदाहरणं देऊ नये. आणि हे जे आता दाखवत आहेत तर मी सांगतो, त्यांचे दाखवायचे दात वेगळे, खायचे वेगळे. हे सगळ्या जनतेला झुलत ठेवायचं, दिशाभूल करायची, फसवणूक करायची, लोकांच्या साधेपणाचा, भोळेपणाचा आणि भावनेचा उपयोग करून सत्ता मिळवायची. हे दोघांचे प्रयत्न आहे. हे विकासावर बोलत नाही, नागरी सुविधावर बोलत नाही, भावनेवर. आज टॅक्सेशन या महानगरपालिकेचे किती वाढले? 25 वर्षात मी माहिती काढली, 6,000 रुपये फुटाला वाढले. सगळे टॅक्स, असेसमेंट, प्रॉपर्टी वगैरे सगळे टॅक्स धरले ना, फुटाला 6,000. नेपेन्सी रोडला, लालबाग परेडला 5, 5.5 आणि बांद्र्याला 4 आणि 2.5-3 असं उपनगरात शेवटपर्यंत बोरिवलीपर्यंत. हे एवढं टॅक्स वाढले. उद्धव ठाकरेंना म्हणा, तू म्हणता ना प्रॉपर्टी टॅक्स रद्द करू, कसा करणार सांग रे बाबा. बजेट डिक्लेअर झाला, बजेटमध्ये तरतुदी दाखवल्या, म्हणजे कपात करणार का? योजना कपात करणार का? वाढवलंच का? मुंबईची जनता मराठी आहे, त्याच्यावर आर्थिक भार टाकू नये तेव्हा तुम्ही 500 फुटापर्यंतच्या फ्लॅटना हा टॅक्स का लावलात? काढा ना, 500-600 फुटाची फ्लॅट बाजूला करा, गरिबांचे, मध्यमवर्गीयांचे, आणि बाकीच्यांना वाढवा ना. तेव्हा केलं नाही. आता करणार. अरे कसं करणार? एकाला तरी अभ्यास आहे का त्या बजेटचा? आज काय स्थिती आहे त्या कॉर्पोरेशनची? 36,000 कोटीचा बजेट. विकासाला किती पैसे? आज हे कॉर्पोरेशनचे विषय बोलत नाही, कॉर्पोरेशनची आर्थिक स्थिती बोलत नाही. परवा पुण्यामध्ये गडकरींचा पुतळा जेव्हा पाडण्यात आला त्यानंतर नितेश राणेंचा एक व्हिडिओ क्लिप बाहेर आली की आम्ही 5 लाख रुपये बक्षीस जाहीर केलं त्यांनी, की यांनी जो पुतळा पाडलाय. त्यानंतर नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाला विरोध केला. काँग्रेस एक मध्यम मार्ग घेऊन पुढे जाणारी एक पक्ष त्याच्यावर बघितलं जातं, परंतु आज काँग्रेस कार्यकर्ते अशी टोकाची भूमिका का घेतात? नाही, का घेतात? मी नथुराम गोडसे हा वेगळा विषय आहे आणि गडकरी हा वेगळा विषय आहे. नितेश राणेने जो तिथे सहभाग घेतला किंवा जे काय बोलला ते चुकीचं आहे. मी त्याला समज दिली आहे आणि बोललो जिथे तुला विचारतील तू माफी माग, तू त्या भानगडीत जायचं नाही. आपण त्यांचा सन्मान करतो गडकरींचा, आपण त्या विचाराच्या आहोत, त्या विषयात जायचं नाही. आणि तो बोलला ठीक आहे, माझं चुकलं. त्यांनी कबूल केलं माझं चुकलं. आणि 5 लाख खरे म्हणजे त्यांनी दिले नव्हते, जमून आलेले पैसे त्याच्या हस्ते त्या लोकांनी दिले. पण ते आता उत्तर काही असो, शेवटी दिले. पण मी त्याला सांगितलं झालेली घटना आणि जे काय तुझ्यातर्फे झालं तू माफी मागायची, आणि त्यांनी मान्य. नथुराम गोडसेबद्दल जे काय तुम्ही म्हणता, मी जरी काँग्रेस नेता असलो तर मी पण तेच करीन. होऊ देणार नाही नाटकं बिटकं असली.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात आम्ही कटिबद्ध आहोत असं फडणवीस सरकारने आधीच जाहीर केलंय. खरंच काय त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत सरकारचे? तुम्हाला ते दिसतात ते खरे प्रयत्न सुरू आहेत की नक्की आता स्थिती काय? ॲफिडेविट लावायला 18 महिने लावले त्यांनी, एक ॲफिडेविट द्यायला. आणि त्यांनी ॲफिडेविटमध्ये पण जे काय दिलं आहे आणि जे काही निर्णय घेत आहेत वेगवेगळ्या समाजाला काय वेगवेगळ्या योजना आणत आहेत, याचा अर्थ समाजाला, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही आहे, मराठा समाजाला खेळवत ठेवून 5 वर्ष काढायचं असं त्यांचा विचार आहे आणि ते देणार नाही. दादा, एक असं बोललं जातं, तुम्ही जे बांद्र्याची निवडणूक लढलात तुमच्या इच्छेच्या म्हणजे इच्छेविरुद्ध जाऊन लढलात, तर असाच काही सापळा होता की ज्याच्यामध्ये तुम्ही लढावं आणि मग नंतर परत एकदा तो पराभव तुमच्या पदरी पडावा? त्याचा विचार मी कशाला करू? आता आपण आयुष्यात म्हणजे सगळ्या स्पर्धा आणि सगळ्या ह्या अशाच वादावादातून याच्यातून मी तयार झालो आहे. तेव्हा मला माहिती होतं मला तिकीट दिल्यानंतर बोलणार एक आणि आतून प्रचार वेगळा असेल, ते मी ग्राह्य धरतो, ते चालतं आणि आपल्याला आवडतं असं. त्यामुळे काय ठीक आहे, लढायचं तर लढायचं. जसं शिवसेनेचं सत्तेत मन रमत नाही, तुमचं काँग्रेसमध्ये मन रमतं का? सांगायचं नसतं. शिवसेनेचं आणि तुमचं एक भावनिक नातं आहे. तुमचे कोणी मित्र आहेत का आजही शिवसेनेमध्ये ज्यांच्याजवळ तुम्ही मनमोकळेपणे बोलता? आणि एक त्याच्यासोबतच असा एक प्रश्न आहे की रामदास कदमांचं आणि तुमचं बरेचदा चालतं, तर काय ते कसं नातं होतं? आजही शिवसेनेमधल्या सगळे शिवसैनिक आणि सगळेच नेते फक्त बोलणं न होणारी 2च माणसं आहेत, उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई. सगळे बोलतात, भेटतात, बऱ्याच जणांशी घरोबाचे संबंध आहेत, असं काही नाही आहे. आणि शिवसैनिकांशी आजही पहिलं नातं, आजही प्रसंग ओढवला मी मदत करतो, संकोच करत नाही. तसं रामदास कदम आम्ही एकाच वेळेला आमदार झालो, एवढीच मैत्री, बाकी मैत्री करावी असं ते व्यक्तिमत्व नाही. खरं तर ही निवडणूक खूप कठीण आहे राज ठाकरेंसाठी सुद्धा आणि मनसेसाठी सुद्धा. फोन वगैरे केलाय तुम्ही शुभेच्छा द्यायला त्यांना? नाही, मी काल नाही परवा त्यांना फोन, त्यांची तब्येत हे नव्हती तर म्हणून तब्येतीसाठी म्हणून फोन केला. आता तब्येत चांगली नसताना निवडणुकीला शुभेच्छा देणं मला योग्य वाटलं नाही. मी म्हणलं भेटू तेव्हा बोलू, एवढं बोललो ना ठेव. तुम्हाला मुंबई पण माहिती आहे आणि शिवसेना पण माहिती आहे, आणि 92-93ची शिवसेना आणि 92-93ची मुंबई आणि 2017ची शिवसेना आजची आणि आजची मुंबई, ह्याच्यात काय फरक झालेला तुम्हाला दिसतो? फार फरक आहे, फारच फरक आहे. 92-93ची शिवसेना इकडे आहे. हां, कारण तुम्ही त्या दंगलीचा संदर्भ म्हणून 92-93 बोला, मला माहिती आहे का बोलला. जे परवा उद्धव ठाकरे पण 92-93 मुंबई आम्ही राखली तेव्हा ते कुठेच नव्हते, ते 99 नंतर सक्रिय झाले. त्या मुंबई 92 आणि 93ला मुंबई वाचवणार शिवसैनिकापैकी मी एक आहे. याच्यामध्ये आताची व्यावसायिक शिवसेना झाली, कमर्शियल शिवसेना. ती निष्ठा, प्रामाणिकपणा, चेव जो म्हणतो ना सैनिकांमध्ये साहेब निर्माण करत आहे, तो नसलेले लोक आहेत. आणि म्हणून एवढे दिवस सत्तेस फरफडत जात आहे. ओरिजिनल शिवसैनिक असते ना तर बोललेच ते राहू नका, आणि साहेबांनी जर राहिलेच नसते. त्यामुळे फार फरक आहे. त्या सगळ्यासाठी शुभेच्छा. आणि मुंबईसोबत कोकणाची जबाबदारी आहे, त्यासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आणि कट्ट्यावरल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आभारी, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना धन्यवाद. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझं कट्ट्यावरती इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा ABP माझा.